रामकृष्ण हरी मंडळी, चला देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतात ते काही खोटं नाही. अजून कुठं सीझनसुद्धा नाही आला आंब्याला मोर लागण्याचा, तर आपल्या आंब्याला कैऱ्या आल्या. चला आमच्या शेतात. उरक जानू, पटापटा दिवस जाईन आता. संध्याकाळी उकडाय पुरत्या तरी शेंगा झाल्या पाहिजेत आपल्या. किती साचल्या पिशवीत? किती? एवढ्या झाल्या का? अजून थोड्याशा तोडून चल आता. हा मग आता दिवस जाईन ना, चल लवकर. बर सगळ्यांना पुरतीने एवढ्या झाल्या ना, मग बस झाल्या. तर चला संध्याकाळी उकडण्यापुरत्या आम्ही शेंगा तोडलेल्या आहेत आणि आता आम्ही निघालो घरी. तर चला आज आपण ना आज आपण आहे ना नाचणी धुणार आहे. आता हे ना चांगली धुवून बिवून एक 5-6 तास थोडीशी पाण्यात ठेवते आणि तिला बांधून ठेवलं ना अगदी मटकेसारखं, तर मग थोडंसं बारीक मोड आलं ना की मग ते वाळवायचं आणि त्याचं पीठ तयार करायचं. आपल्या शिवसाठी नाचण्याचं सत्व होईल आणि त्याच्या भाकरी खाल्लेल्या पण चांगल्या असतात. तर मी आता ते चांगलं गोळून त्यात खडे बिडे असले तर असं रोळलं ना की निघतं ते. हे असं रोळलं ना की मग खडे खालीच राहतात आणि नाचणी वर येते. जर काही 4-2 खडं असलं ना तर ते तसंच राहते खाली. तर हे बघा असं रोळून घ्यायचं, म्हणजे मग खड खाली राहतात आणि फक्त नाचणी येते पुढं. त्याचे खूप बारीक दाणं असते, त्यामुळं व्यवस्थित हे करायचं. आतमध्ये बघा थोडीशी रेती राहिली, नाहीतर अगदी छानपैकी रोळून काढले मी. आता त्यात काही खडे नाही आहेत, थोडंसंच हे झालंय. तर हे बघा आपण एवढं पाणी ठेवलंय त्याच्यावर आणि एक 4-5 तास ते चांगलं भिजायला घातलं ना की मग भिजल्यावरती आपण एका कपड्यात बांधून अगदी मटकेसारखं मोड, पण मटकेला जास्त येतात. आपण एवढं नाही, थोडंसं कुणारलं ना की मग ते वाळायला घालणार आहे. चला सुनबाईने केल्यात आज कोथिंबिरीच्या वड्या. हे बघा कशा कापल्यात मस्त आणि तळत्यात पण एकदम छान. टाक त्याच्यात. अगदी खरपूस दिसतात, खायला पण चांगलं लागणार. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.